शहर के सुप्रसिद्ध डॉक्टर रवि अल्लुरवार और डॉक्टर पल्लवी अल्लुरवार इनके बेटे स्मिथ अल्लुरवार ने नीट की परीक्षा में सफलता हासिल करने पर उस पर शुभकामनाओं का वर्षाव किया जा रहा है। 2023 के भारतीय स्तर पर हुए नीट परीक्षा का रिजल्ट 13 को जाहिर हुआ, जिसमें चंद्रपुर के सुप्रसिद्ध डॉक्टर रवि अल्लुरवार और डॉक्टर पल्लवी अल्लुरवार इनका बेटा स्मिथ ने 720 अंक में से 695 अंक प्राप्त कर 22 लाख परीक्षार्थियों में से 507 ऑल इंडिया रैंक प्राप्त कर सफलता हासिल की है। साथ ही 12वीं बोर्ड में 96.2% अंक हासिल किए और मेरिट लिस्ट में अपना नाम बरकरार रखा। स्मिथ के दादा राजेश्वर अल्लुरवार 1962 में 17वें मेरिट थे। उनके पिता डॉक्टर रवि अल्लुरवार 12वीं की परीक्षा में 12वें मेरिट थे। सभी को गर्व है कि स्मिथ ने आज के इस प्रतिस्पर्धी युग में अपनी मेहनत से इस परंपरा को कायम रखा। स्मिथ को अपनी बहन डॉक्टर निधि का मार्गदर्शन मिला। सभी को विश्वास है कि स्वर्गीय रमेश एवं स्वर्गीय सीमा मामेडवार इनका यह लाडला पोता चंद्रपुर का नाम रोशन करेगा। स्मिथ की इस सफलता पर स्मिथ के परिजनों ने सिटी केबल समाचार से बातचीत करते भविष्य की शुभकामनाएं दी। स्मिथने इतकं छान अचीव केलेलं आहे नीट UG मध्ये आणि तो खूप सिन्सिअर आहे। 2 वर्ष अगदी मेहनतीने कुठेही डायवर्ट न होता तो थ्रू आउट ही वॉज इनटू स्टडीज आणि बिंग अ मदर आय नो हिम सो वेल। लहानपणापासून तो अगदी ओबेडियंट बॉय आणि अभ्यासाची त्याला खूप गोडी। अभ्यास नाही झाला की तो अनकम्फर्टेबल राहायचा, म्हणजे मला त्याला कधीच म्हणावं नाही लागलं की स्मिथ अभ्यासाला बस। उलट मी आणि स्मिथ म्हणजे वी आर मोर लाईक फ्रेंड्स आणि आम्ही बाकी सगळं एन्जॉय करायचो आणि अभ्यास त्याचा तो करायचा। ही इज अ सेल्फ मेड बॉय अँड आय एम व्हेरी हॅपी फॉर हिम। आणि तुमच्या सगळ्यांचे वेल विशेस असेच स्मिथसोबत राहू आणि तो बऱ्याचशा त्याला अजून अचीव करायच्या आहे गोष्टी त्याच्या लाईफमध्ये। आणि थँक्यू फॉर युअर लव्ह अँड ब्लेसिंग्स। With great joy and pride, I share that Smith has set a new benchmark in district of Chandrapur by scoring 695 marks in NEET UG. I would like to highlight that Smith is an entirely self-made student. He was very dedicated and very much concentrated, and he has put in a great effort in achievement of this benchmark. As you know, this is one of the toughest exam, and he definitely has set an example to all the youngsters in district of Chandrapur. One thing, we never used to overguide him, or we didn't really took any special efforts. He was into it, and he has proved with his own determination that he can achieve success. And of course, now he is aspiring for AIIMS. He will get into good AIIMS in India, one of the best quality education giving institutes in the entire country. And for his future also, he will be doing post graduation and super specialization wherever in the country or abroad. And definitely with all blessings of the entire family, he will bring laurels to the entire Chandrapur city and the family of Allurwars and Mamedwars. So we are feeling on crowd 9 today, and with this we wish him all the best, and the best future can afford him. Smith has been hardworking and consistent with his studies since the very beginning, and we are all very happy that all his hardships have paid off. He may be my younger brother, but one thing about him is that he never fails to inspire me, or as a matter of fact anyone around him, and we are all very proud of him. Looking at his way of life, his understanding and compassion, one thing I can assure is that he's going to be a great doctor in future. We all love you and we are proud of you. नमस्कार, मी पियुष मामेडवार, मी स्मिथचा मामा आहे आणि आज मला हे सांगू इच्छितो की स्मिथ नी जे अचीव केलेलं आहे ते खरंच खूप कर्तबगार आहे। आणि स्मिथ लहानपणापासूनच हार्डवर्कर होता आणि इंटेलिजंट होता, आणि हे जे कॉम्बिनेशन असतं इंटेलिजन्स आणि हार्डवर्किंगचं ते खूप चांगलं रिझल्ट देतं, हे स्मिथनी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे।
स्मिथ आपल्या कामात खूप सिन्सिअर होता आणि 8वीपासूनच त्यांनी हे तयारी चालू करून दिली होती याची, आणि त्याचे क्लासेस 8वीपासूनच त्यांनी जॉईन करून टाकले होते आणि त्याचं फळ आज आपण बघतो आहे. तर आज माझे आई वडील आज माझ्यासोबत नाही आहेत. स्मिथचे आजी आजोबा जर असते तर त्यांना ही न्यूज ऐकून खूप आनंद झाला असता, हे मी स्मिथला सांगू इच्छितो. आणि माझे बेस्ट विशेस आणि आमच्या पूर्ण फॅमिलीचे बेस्ट विशेस स्मिथसोबत नेहमीच राहणार आहे. आणि आय नो दॅट स्मिथ इज गोइंग टू डू व्हेरी वेल इन हिज फ्युचर. बेस्ट ऑफ लक स्मिथ. हां, मी राजेश्वर आलोरवार, स्मिथचा आजोबा बोलतो आहे. स्मिथचा रिझल्ट ऐकून मला अतिशय आनंद झालेला आहे. 20,38,00,000 लोकांपैकी स्मिथचा नंबर 507 आला हे ऐकून आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. स्मिथ लहानपणापासूनच हुशार होता. त्याची मेधावी बुद्धी अतिशय तीव्र आहे. तो अजूनही चांगले मार्क्स मिळवतो आणि स्वतः खूप मेहनत घेतो आहे. जन्मापासूनच त्याची तल्लख बुद्धीचा आम्हाला फार लवकर कल्पना आली होती. त्याचं यश हे त्यांच्या आईवडिलाची मेहनत आणि त्यांचं मार्गदर्शन. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मीसुद्धा 10वीत मेरिटमध्ये होतो. त्या स्मिथचे वडीलसुद्धा 12वीला मेरिटमध्ये आले आणि आता तो सुद्धा 12वीत मेरिटमध्ये आला आणि आपलं उज्ज्वल यश सर्वांना दाखवलं आहे. याची आमच्या ज्या बुद्धिमत्तेची परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे, यात मला खूप आनंद आहे. तो वहीं स्मिथ की दादी ने स्मिथ की सफलता पर भावुक होते हुए अपनी प्रतिक्रिया दी. आलूरावर माझा मुलगा, याचाही जन्म खूप चांगला दिवस होता. वटपौर्णिमेचा पहाटेला याचा जन्म झाला. तेव्हा मला तर खूपच आनंद झाला की या पौर्णिमेच्या दिवशी परिपूर्ण अवस्थेतला ईश्वराने मला मुलगा दिला, म्हणून मला खूप आनंद होता. आणि त्याच्यापेक्षा आनंद म्हणजे त्याचाच मुलगा, माझ्या रवींद्रचा मुलगा स्मिथ अल्लुरवार, हा सुद्धा त्याच तोडीचा निघाला. याचा मला खूप आनंद होता. याची पूर्वमीमांसा मी तुम्हाला सांगू इच्छिते की स्मिथचा जन्म चंद्रपुरातच झाला 8 वाजता सकाळी. त्याच दिवशी मला पहाटे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शन दिलं. मी तशी सगळ्या संतांना मानते, पण महाराजांनी मला दर्शन दिलं याचा मला खूप आनंद होता. कारण मुलगा होता की मुलगी होती आम्हाला काही कल्पना नव्हती, पण झाला मात्र मुलगा. स्मिथ झाला, स्मिथ जन्मला. तेव्हा ज्ञानेश्वरांनी जणू तरी आपलं दर्शन देऊन सांगितलं की बाई, मी हा ज्ञानी मुलगा तुझ्या पोटी देत आहो, असं सांगितल्यासारखंच वाटलं ना मला. त्यावेळी मला खूप आनंद झाला. स्मिथ जन्मला तेव्हाच मी इतकी आनंदून गेली की कारण मला ज्ञानेश्वरांनी दर्शन दिलं होतं. तर ज्ञान ही संज्ञा त्याच्यामध्ये परिपूर्ण उतरली आहे हे त्याच्या कॉन्व्हेंटच्या शिक्षणापासून माझ्या लक्षात आलं. KG1ला असताना तो अभ्यास करायचा, तेवढाच तो खेळायला जायचा ग्राउंडवर. आमच्या घराच्या जवळच शास्त्रीनगरला ग्राउंड होतं, तिथं खेळायला जायचा. हा खेळायला लागला का 2-2, 4-4 तास घरी यायचा नाही. तिथे जाऊन मी त्याला बोलवायची, तू घरी अभ्यास करायला ये म्हणून, आणि तो यायचा. तो खेळाच्या बरोबरीनेच अभ्यास करायचा. पण त्याची बुद्धिमत्ता इतकी तेज होती की त्याचं एकदा वाचलं त्याच्या लक्षात राहत होतं. त्याचा अनुभव मी सुद्धा घेतला. त्याचा मी जेव्हा अभ्यास घ्यायची कधी कधी आधीमध्ये, तर तो एक पाठी होता. एकदा त्याचं वाचलं की त्याच्या लक्षात राहत होतं. त्याची बुद्धिमत्ता इतकी तेज होती की तो कॉन्व्हेंटच्या शिक्षणामध्ये KG1पासून नेहमी वर्गामध्ये फर्स्टच राहिला. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्याविषयी काही काळजी तर वाटतच नव्हती, चिंता पण वाटत नव्हती. पण तो नेहमीच आनंदी खेळता दिसावा असं वाटत राहत होतं. आणि तसाच तो आता झाला. आणि त्याच्या चेहऱ्यावर नेहमी लहानपणापासूनच तेज होतं, हास्य तेज होतं. त्याच्यामुळे त्याच्या आईवडिलांनी त्याचं नाव स्मिथ ठेवलं आणि मी मात्र त्याचं नाव ज्ञान ठेवलं होतं. पण आता हे शाळेमध्ये ज्ञान नाव कशाला टाकायचं असं त्याच्या वडिलाला वाटलं, म्हणून त्यांनी त्याचं नाव स्मिथच टाकलं. पण तो त्या दोन्ही नावाला अगदी पूरक ठरला. दोन्ही नाव त्याच्यामध्ये परिपूर्ण भरलेले आहे हे मी सांगू इच्छिते आणि माझे 2 शब्द संपवते. साथ ही स्मिथ की सफलता के लिए अपना अमूल्य योगदान देने वाले शिक्षक वानखेड़े मैडम्स अकेडमी के डायरेक्टर अनिता वानखेड़े. First of all, I congratulate Smith for his grand success. I also congratulate his proud parents for their lion's share in his success. So about Smith, तो स्मिथ ये बहुत सिंसियर और डेडिकेटेड स्टूडेंट है. थ्रू आउट मोर ओवर ही इज़ स्टेबल एंड काम. यानी कोई अगर कोई सब्जेक्ट आता नहीं है या कहीं प्रॉब्लम आती है तो वो उससे डिस्टर्ब नहीं होता था.
वो इजीली चीज़ें टैकल कर लेता था। सेकेंडली, अगर उसे कोई डाउट आता था तो वो कभी हेजिटेट नहीं करता था, डाउट इमीडिएटली सॉल्व करवा लेता था, अप्रोच होकर डाउट सॉल्व करता था और शांत रह के सब करता था। उसने कभी लोड नहीं लिया, टेंशन नहीं लिया और थ्रू आउट 2 years थ्रू आउट वो सिंसियर था। उसकी सिंसियरिटी है कि उसे आज इतना अच्छा सक्सेस मिला है। जैसे हमारे यहाँ टेस्ट सीरीज़ होती है तो वो टेस्ट सीरीज़ हम नॉर्मली 3.5 hour का टेस्ट लेते हैं और उसके बाद 3 hours का डिस्कशन होता है फॉर ऑल दी 3 subjects। तो उसने वो सभी टेस्ट सिंसियरली अटेंड किए, उनके डिस्कशंस अटेंड किए, लास्ट तक वो डिस्कशंस में बैठे रहता था और रिस्पेक्टिव टीचर्स से जाके डाउट पूछता था। और ये सिंसियरिटी, ये डेडिकेशन की वजह से उसे ये सक्सेस मिला है जो एक्सपेक्टेड था ही। एक्चुअली आई वाज एक्सपेक्टिंग कि वो 700 क्रॉस करेगा, बट चलो फाइनल एग्ज़ाम के समय थोड़ा ऊपर नीचे तो होता है। तो वेदर इट इज़ 695 और इट इज़ 720, वन एंड इज सेम। सो मैं स्मिथ को आई विश हिम अ ब्राइट सक्सेस, ब्राइट फ्यूचर एंड आई विश हिम ऑल द सक्सेस इन हिज फ्यूचर। थैंक यू। प्रधान केमिस्ट्री क्लासेस से प्रधान मैडम। Congratulations to dear Smith and his proud parents. Smith हमारे पास आई एम myself मनीषा प्रधान, आई एम रनिंग माई प्रधान मैडम्स केमिस्ट्री क्लासेस इन नागपुर। स्मिथ मेरे पास फाउंडेशन 11th standard एंड 12th standard फॉर 2 years प्रोग्राम स्मिथ हमारे पास पढ़ता था। स्मिथ का फ्रॉम डे 1 वो बहुत ही डिटर्मिनेशन, डेडिकेशन वाला बच्चा एंड डिसिप्लिन रहा एंड उसने बहुत टेंशन लेके सब्जेक्ट कभी नहीं पढ़ा। स्मिथ ने हमेशा इंटरेस्ट से एंजॉय करते करते सब्जेक्ट पढ़ा, जिसका नतीजा आज हमारे सामने है। ही स्कोर्ड 695 आउट ऑफ 720 इन नीट। ही इज़ अ ज्वेल ऑफ माई क्लास, मतलब ही इज़ लाइक फ्लावर ऑफ माई गार्डन। आई एम वेरी प्राउड ऑफ स्मिथ। आई विश हिम वेरी ऑल द बेस्ट फॉर हिज फ्यूचर, फॉर हिज मेडिकल एजुकेशन एंड फॉर होल लाइफ। ही मस्ट फ्लरिश एंड गेट सक्सेस थ्रू आउट। वो तो उसको मिलेगा ही, क्योंकि वो डेडिकेशन से जो बच्चा पढ़ेगा, अटेंशन से जो इंटरेस्ट से बच्चा पढ़ेगा, उसका रिजल्ट तो पक्का जरूर आएगा। आई विश यू ऑल द बेस्ट स्मिथ। अगेन कॉन्ग्रेचुलेशंस टू योर प्राउडी पेरेंट्स एंड टू यू। गॉड ब्लेस यू। मेडिकल एंट्रेंस इंस्टीट्यूट के डॉक्टर फाले। I take immense pleasure in being Smith's teacher. He was my regular classroom student. Since the beginning, I knew Smith is a good student and he will perform the best that he proved in this NEET 2023 examination. I am so proud of Smith and wish him all the best for his future endeavor. Thank you. शारदा कोचिंग क्लासेस से नारायण शर्मा, इन सभी ने स्मिथ को भविष्य की शुभकामनाएं दी। Hi Smith, Doctor Saab, ma'am, congratulations first of all. Right, Smith, your hard work paid off here. Very good. लास्ट में जो अपन ने मेहनत की है वो सब भयंकर काम में है, मेरे को ऐसा लगता है। फाइनली थैंक्स अ लॉट बीइंग विद शारदा क्लासेस, वी आर एक्सट्रीमली प्राउड ऑफ यू। ऑल द बेस्ट। और ये थोड़ी सी जो कसर रह गई है तुम्हारी, राइट, इसको अपने को पीजी में निकालना है। टेक केयर ऑफ दिस थिंग। ऑल द बेस्ट फॉर योर फ्यूचर। सी यू। स्मिथ ने अपनी सफलता का श्रेय अपने परिजन और शिक्षकों को देते हुए अपनी प्रतिक्रिया दी। मी स्मिथ अलोरवार, मी 2023 मध्ये नीटसाठी अपियर केलं, नीट UG, आणि त्याच्यात मला 720 मधून 695 स्कोर आला आहे। माझं AIR रँकिंग इज 507, दॅट इज 99.97 पर्सेंटाईल। सो मी नीटसाठी प्रिपरेशन 11-12 मध्ये नागपूरला केली आणि नीट इज ऑल अबाउट हार्ड वर्क. इफ यू आर पॅशनेट अबाउट वॉट यू आर डुईंग अँड इफ यू आर कन्सिस्टंट विथ युअर वर्क, आय थिंक एनीबडी कॅन बी सक्सेसफुल इन नीट. Just you need to concentrate on your studies for 2 years. That's the only thing you should be doing, I think. आणि मी सगळ्यांना मोटिवेट करेल या फील्डमध्ये यायला. आय वॉज मोटिवेटेड बाय माय मदर अँड माय फादर, बोथ ऑफ हू आर डॉक्टर्स इन चंद्रपूर. आणि आय हॅव सीन देम फ्रॉम माय चाइल्डहुड की त्यांचं किती चांगलं प्रोफेशन आहे, किती रिस्पेक्टेबल प्रोफेशन आहे. आणि सो बोथ मी अँड माय सिस्टर फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग वर फोकस दॅट वी वॉन्टेड टू बिकम डॉक्टर्स. आणि आज हे आय हॅव एंटर्ड इन टू MBBS ऑन माय ओन, सो आय एम व्हेरी हॅपी अबाउट दॅट. आणि आय वुड लाईक टू थँक माय फॅमिली फॉर ऑल द सपोर्ट दे गेव मी. दे ऑलवेज हॅड माय बॅक 11-12 थ्रू आउट. So I'm really grateful to them, and I'm grateful to my Nana and Nani who would have been really proud agar te aaj ithe astat tar. So I'm thankful to everyone. I would also like to thank my teachers
For physics, I had Wankhede ma'am in Nagpur. For chemistry, Pradhan ma'am. For biology, Fale sir. सगळे टीचर्सनी मला खूप कॉपरेट केलं. मी कुठले पण मला डाऊट राहायचे ते क्लिअर करून घ्यायचा आणि त्यांच्या हेल्पमुळेच मी आज इथे पोहोचलो आहे. सो थँक्यू व्हेरी मच.